नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी सुंदर असा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तो म्हणजे मी माझ्या माहेरी गेले होते कोल्हापूरला. माझं माहेर कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरला गेल्यावर कोल्हापूरच्या महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला मी गेले नाही असं कधी होतच नाही. खूप काही इमर्जन्सी असेल तरच जात नाही, पण मी गेले की माझी बहिणीची मुलगी, वहिनी पण असतात पण यावेळी वहिनी नव्हत्या. आम्ही नेहमी कोल्हापूर ज्योतिबा करतो आणि आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन आणि ज्योतिबाचं दर्शन घेऊन देणार आहे. आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये एकतर लग्नाची सराई होती, त्यामुळं इतकी गर्दी होती. सगळे लग्न झालेले नवरा नवरी वगैरे आलेले आणि प्रचंड गर्दी होती. मुखदर्शन इतकं छान झालं, पण व्हिडिओ आता अलाउड नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ देवीचा घेतलेला नाही आहे. पण मुखदर्शन एवढं छान झालं, एक नंबर झालं. माझं कधीच इतकं चांगलं मुखदर्शन होत नाही, म्हणजे मला देवी दिसतच नाही, पण यावेळी इतकं छान माझं दर्शन झालेलं होतं. आणि त्यानंतर बघा, आम्ही आता अजून आतमध्ये पोचतच आहे. इथं भरपूर असे गजरे वगैरे विकायला असतात बरं का. सगळ्या बायका गजरे वगैरे घेऊन घालतात देवीला देण्यासाठी. ओटी वगैरे या एरियामध्ये असते. इथून आत गेल्यानंतर तुम्हाला गर्दी दिसेलच. आणि उन्हाळा असल्यामुळे, सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळेजण देवीला वगैरे आले होते, त्यामुळे प्रचंड गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, इथं सगळे लाईनीमध्ये थांबलेले आहेत. डायरेक्ट आतमध्ये दर्शन असतं त्यांचं. तर काही लाईनमध्ये वगैरे थांबलो नाही, कारण ऊन वगैरे होतं आणि लहान मुली पण होत्या आमच्यासोबत, त्यामुळे आम्ही मुखदर्शन केलं. पण मुखदर्शन इतकं छान झालं आमचं. आणि मला इथं आलं की इतकं छान वाटतं ना, मन एकदम प्रसन्न होऊन जाते की बोलायला माझ्याकडे शब्दच नसतात, इतकं भारी वाटतं मला. इथं आलं की म्हणजे फिलिंगच काहीतरी वेगळी असते. इथं नवरा नवरी तुम्हाला दिसलेच असतील बघा, नमस्कार करत आहेत. आणि उन्हाळा असल्यामुळे आणि लग्न सराई असल्यामुळे भरपूर असे कपल बघायला मिळाले आणि छान वाटलं. मग मंदिरात दर्शन वगैरे घेतल्यानंतर आणि थोडंसं महात्बा रोडला फिरलो. जास्त शॉपिंग वगैरे काही नाहीच केली आम्ही. आणि बघा, पाय वगैरे भाजत होते सगळे, खूपच उन्हाळा होता ना, त्यामुळे पाय भाजत होते. पण लहान मुलांना चालण्यासाठी आम्ही इथं हे ठेवलेलं ना, अंतरलेलं, त्याच्यावरून चालायला मी मुलीला लावलं. आणि आपल्याला काय आता ऑप्शनच नाही, पण खूपच ऊन होतं. आणि इथं हे महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर चिंचेचे गोळे, जांभळं, परत आवळा, मीठ लावलेलं, आंबा वगैरे ठेवलेला असतो ना, बघितलं की असं तोंडाला पाणी सुटत असतं. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही अन्नछत्राकडे गेलो. तिथं तर आम्ही इतका भारी प्रसाद कुठंच मिळत नाही, म्हणून मी तर तो प्रसाद कधी सोडत नाही. आणि गर्दी पण नव्हती आणि अगदी सिस्टमॅटिक सगळ्या पद्धतीनं व्यवस्थित तिथं जेवायला वाढलेलं असतं. जेवढं ताटात घेतलंय ते सगळं तुम्हाला संपवावंच लागतं, त्यामुळे घेताना लिमिटेड घ्यायचं. आणि आपण थोडं जरी खाल्लं तर पोट आपलं खूप भरतं. ताक, मसाले भात, ह्याची भोपळ्याची भाजी, आमटी असते भाताबरोबर खायला. मसाले भात तर खूप छान असतो तिथला. आणि खीर म्हणजे अप्रतिम चांगली असते, बोलायला शब्द नाही, इतकी छान असते. आणि ताटामध्ये तुम्ही बघू शकता काय काय असतं प्रसादामध्ये, तर खूप छान लागतं. मठ्ठा तर म्हणजे ताकाचा मठ्ठा टाईप असतं, ते खूप छान लागतं बरं का. आणि खीर पण खूप छान असते. आणि हे ताटात घेतलेलं सगळं संपवावं लागतं. त्यानंतर आम्ही भवानी मातेच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं म्हणजे इतकं ऊन लागत होतं की सुचतच नव्हतं काय, म्हणून थोडंसं तिथं आम्ही बसण्यासाठी गेलेलो. तिथं थोडंसं मी शूट केलेलं आहे. इथल्या देवीचं मी शूटिंग थोडंसं काढलेलं आहे. आणि खूप छान वाटतं बरं का इथं आलं की. आणि कोणी कोल्हापूरला बाहेरून किंवा पुण्यातून, मुंबईवरून जात असेल तर नक्की हे सगळं तुम्ही बघा, तिथं खूप छान वाटतं. आणि शाहू महाराजांचा पुतळा पण खूप छान आहे इथं. आणि इथं आलं की असं वाटतं की कुठल्या तर ऐतिहासिक आपण इतिहासामध्ये गेलोय की काय, असं फिलिंग होतं. आणि इथं पण महालक्ष्मीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता, भवानी मातेचं. आणि खूप छान आहे. इथं आजूबाजूला लहान मुलांना बघण्यासाठी कासव वगैरे आहे. पुढे रंकाळ्याला वगैरे जायचा प्लॅन होता, पण इतकं दिवसभर ऊन लागलं ना की तिकडं जावंसंच वाटलं नाही. पण नेक्स्ट टाईम गेले की मी रंकाळ्याचं वगैरे दाखवेल, जाईल आणि तिथले व्हिडिओ करून दाखवेल. पण खूप छान आहे कोल्हापूर आणि बघण्यासारखं आहे. तुम्ही 1 डे ट्रिप, 2 डे ट्रिपसुद्धा करू शकता कोल्हापूरला. तर असं आहे आमचं कोल्हापूर. आणि किती छान एरियात, बघतानाच खूप छान वाटतं. आणि तिथे गेल्यानंतर एकदम थंड असं गार गार वाटतं. किती जरी उन्हाळा असला तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला थंडच वाटणार आहे. तर चला, आता आम्ही पुढच्या पॉईंटला जाणार आहे, ते म्हणजे ज्योतिबाला. आणि हे मी एका दिवसात केलेलं नाही आहे, पण एक दिवशी आम्ही फक्त महालक्ष्मीचं मंदिर केलं आणि 2 दिवसांनी नंतर मग ज्योतिबाला गेलो, कारण एकदम असं घाईघाईत काय करायचं नव्हतं. आणि इथं आम्ही
स्टॉपला थांबलेलो आणि त्यानंतर आम्ही आता पुढचा तुम्हाला दाखवणार आहे. दुसऱ्या दिवशीचा प्रवास आहे आमचा ज्योतिबाला जाताना. आणि हे सगळं आम्ही लालपरीनं फिरलेलो आहे. लालपरीनं फिरण्याची मज्जा खूप वेगळी असते. सगळं बालपणीचे दिवस आठवतात. आपण एसटीनं लालपरीनं फिरत असतो ते. तर आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे. तर चला आत्ता आपण पोचलेलो आहे ज्योतिबाच्या म्हणजे स्टॉपला, बस स्टॉपला, ST स्टॉपला. त्यानंतर तुम्ही बघू शकता दख्खनचा राजाचं म्हणजे तिथं आपण आगमन केलेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे. खूप छान. आणि इथं पण भरपूर असे कपल होते लग्न झालेले. आणि फोटो काढ बोल.
मला इथं मागे.